SL9 मराठी न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना नमस्कार। शिवमय सायगाव रांगोळ्यातून महिलांचा सडेतोड सामाजिक संदेश, घोषणांनी दुमदुमला परिस्थिती। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त येवला तालुक्यातील सायगाव येथे सजीव देखाव्याची भव्य मिरवणूक शिवजन्मोत्सव सोहळा 2026 उत्साहात पार पडला। गावभर शिवमय वातावरण निर्माण झाले असताना यंदाच्या उत्सवात महिलांनी रांगोळीच्या माध्यमातून दिलेला सामाजिक संदेश विशेष लक्षवेधी ठरला। रांगोळ्यातून स्त्री सुरक्षा, संस्कृती संवर्धन आणि जनजागृती। सकाळी आयोजित भव्य रांगोळी स्पर्धेत महिला व मुलींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। आकर्षक रंगसंगती आणि कल्पकतेसोबतच त्यांनी प्रभावी सामाजिक संदेश देत स्वराज्याच्या मूल्यांची जाणीव करून दिली। जय शिवराय। पुन्हा एकदा जन्म घ्या राजे, आमच्या काळात तुमची गरज आहे। आमच्या स्वराज्यातील माता भगिनी सुरक्षित नाही, असे ठळक संदेश रांगोळ्यातून झळकले। याशिवाय अति मोबाईल वापरणे आहारी जाईल मस्तक हा संदेश देत आधुनिक तंत्रज्ञानाच्या अतिरेकाविषयी महिलांनी जनजागृती केली। वाढत्या मोबाईल व्यसनामुळे समाज जीवनावर होणाऱ्या परिणामांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न या रांगोळ्यांमधून करण्यात आला। तसेच गड किल्ल्यांची आठवण करून देणारे आणि ऐतिहासिक वारसा जतन करण्याचे आवाहन करणारे संदेशही रांगोळ्यांमधून व्यक्त झाले। स्वराज्य म्हणजे न्याय, सुरक्षितता, सन्मान आणि संस्कृतीचे रक्षण या मूल्यांची सांगड वर्तमान परिस्थितीशी घालत महिलांनी आपले सामाजिक भान ठामपणे मांडले। उत्कृष्ट रांगोळ्या सादर करणाऱ्या स्पर्धकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला। सजीव देखावे व मिरवणुकीतून जल्लोष। सायंकाळी 19 फेब्रुवारी रोजी शिवजन्मोत्सव समिती सायगाव यांच्या वतीने ऐतिहासिक सजीव देखावे आणि पारंपरिक वेशभूषेतील भव्य मिरवणूक काढण्यात आली। ढोलताशांच्या गजरात जय भवानी, जय शिवाजी, जय जिजाऊ, जय शिवाजी, जय शंभूराजे या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। भगव्या पताकांनी सजलेल्या रस्त्यांमुळे वातावरणात प्रचंड उत्साह निर्माण झाला। यंदाचा शिवजन्मोत्सव हा केवळ परंपरेचा उत्सव न राहता सामाजिक जागृतीचा संदेश देणारा ठरला। रांगोळ्यांच्या रंगातून महिलांनी समाजातील वास्तव मांडत स्वराज्याच्या विचारांची नव्याने आठवण करून दिली। सायगावातील महिलांचा हा सशक्त सहभाग समाज परिवर्तनाच्या दिशेने उचललेले। रांगोळी स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी केलं होतं। त्यामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांनी सहभाग घेऊन विविध विषयावरती भाष्य करत महाराजांच्या स्वराज्य निर्मिती असेल, स्वराज्याचे गड किल्ल्यांचं रक्षण असेल किंवा महिलांच्या सुरक्षेवर आधारित वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या तयार करून सहभाग घेतला। त्याचप्रमाणे काही महिलांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून होणारा मनस्ताप यावरही भाष्य केलं आणि उत्साहामध्ये सर्व महिलांनी सहभाग घेत आपण उत्तेजनार्थ आणि प्रथम 3 क्रमांक असे विविध बक्षिसे या ठिकाणी आपण महिलांना आपल्या शिवजयंतीच्या माध्यमातून देत आहोत। मी अनुष्का सुनील देशमुख आज सायगावमध्ये शिवजयंतीच्या निमित्तात एक रांगोळी स्पर्धा आयोजित केली होती। त्या स्पर्धेमध्ये माझ्या सगळ्या मैत्रिणींनी रांगोळी काढल्या होत्या विविध प्रकारच्या आणि ज्यांची पण रांगोळी चांगली होती त्यांना प्रथम बक्षीस मिळाले आणि आम्हाला ह्या स्पर्धेतून चांगला संदेश मिळाला।